पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे ईदभर ओला असेल तर तुम्ही तुमचं पेरणी करू शकता, कारण की राज्यामध्ये आणखीन जवळपास 8 जुलैपर्यंत म्हणजे पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या इकडल्या पश्चिम भागातला तुम्हाला एक सांगू इच्छितो की दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, बारामती आणि धाराशिव, लातूर ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले आमच्याकडे पाऊस नाही. त्याच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे आज म्हणजे 27 तारखेला बऱ्याच भागामध्ये पाऊस येणार आहे. 28, 29, 30च्या दरम्यान आणखीन बराच भाग कव्हर होणार आहे. तुमच्याकडे चांगला पाऊस पडला आणि ईदभर ओलं झाली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, राज्यामध्ये मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग ही अतिवृष्टी कोणत्या भागात होणार आहे तर राज्यात सर्वप्रथम सांगतो मुंबईकरांनी एक सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कारण की मुंबई, नाशिक, पुणे, त्याच्यानंतर अकोले, संगमनेर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे जवळपास 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ओढे नाले एक होतील आणि त्याच्यानंतर काय होईल, जे सकल भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचणार आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यायची म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले आमच्याकडं नंदुरबार, धुळेकडं काही भागामध्ये वंचित आहे, काही ठिकाणी पाऊस नाही. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, नाशिक भागाचे ते उत्तर महाराष्ट्राकडे गेलेला त्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो, काही ज्या भागामध्ये पाऊस नाही आला तुमच्याकडं मात्र 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, मालेगाव ह्या पट्ट्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. इतका पाऊस पडेल की पहिल्या पावसामध्ये तुम्हाला त्या 8 दिवसाच्या तुमचे जे छोटे छोटे पाझर तयार पाण्याचे पिण्याचे पाणीचे तलाव आहेत ते मात्र त्या ह्याच्या सगळे ओव्हरफुल होऊन जातील म्हणून उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे उत्तर महाराष्ट्राला पाऊस उशिरा येणार आहे पण चांगलाच पडून जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी. त्याच्यानंतर मालेगाव तालुका, नाशिक जिल्ह्यातला मालेगाव, त्याच्यानंतर निफाड, येवला, वैजापूर, गंगापूर, शिर्डी, राहता, कोपरगाव, त्याच्यानंतर संभाजीनगरचा फुलंब्री ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही ते देखील लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्यात बघू. मराठवाड्यात देखील काल देखील आमच्या भागामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी पाऊस झाला, रात्री देखील झाला, आमच्या गावात देखील झाला. पण परभणी जिल्ह्यामधल्या शेतकऱ्याला परभणी, बीड, लातूर, धाराशिव, जालना, नांदेड आणि हिंगोलीतल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 27 तारखेपर्यंत 8 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या गावात असा दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सगळीकडेच एकदा पडणार नाही, आज या गावात पडेल, उद्या त्या गावात पडेल, परवा पुन्हा तुमच्या गावात पडेल, पण सगळीकडे पाऊस पडणार, जमिनीमध्ये ईदभर ओल जाणार आणि सगळ्या मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, विदर्भात देखील आज वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर वाशिम जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती ह्या परिसरात आज देखील म्हणजे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. पण 27 तारखेपर्यंत ते 8 जुलैपर्यंत सगळीकडे दररोज वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या गावात पाऊस पडणार आहे. जे गाव वंचित राहिले त्या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तुमच्या विदर्भातल्या ज्या शेतकऱ्याची जर ईदवर ओल गेली असेल तर तुम्ही तुमच्या पेरणी करू शकता, पेरणीचा निर्णय घेऊ शकता म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र फक्त कमी पाऊस कोणत्या पट्ट्यात राहणार आहे, फक्त सोलापूर जिल्हा, पंढरपूर, हे सांगली, त्याच्यानंतर इकडं धाराशिवचं थोडंफार पडणार, तिकडं देखील ह्या 3 दिवसात पडणार आहे. पण जसा इकडं पाऊस पडायला समजा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राकडे तितका पाऊस तिकडं पडणार नाही म्हणून हे त्यांनी लक्षात घ्यायचं. राज्यात मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. त्याच्यामध्ये मुंबई, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर कोपरगाव, संगमनेर जिल्ह्यातला अकोले तालुका, त्याच्यानंतर हे शिर्डी, राहता, कोपरगाव असं ह्या पट्ट्यामध्ये नाशिक, निफाड त्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर नाशिककडे वरच्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे ओढे नाले खळखळून वाहतील तर ते कॅचमेंट एरियामध्ये, धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडणार आहे. जे छोटे छोटे तळे त्याच्यात देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर आज 27 पासून ते जवळपास
8 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. सगळीकडे एकदा पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे. जिथं वंचित राहिले त्यांना देखील पाऊस पडून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि ज्यांच्याकडे ईदभर ओल झाली तर तुम्ही तुमचं पेरणी करू शकता. अचानक वातावरण बदललं तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद.